नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। जतमधील बलात्कार आणि लूट प्रकरणी आरोपीला 20 वर्षांची सक्त मजुरी, जिल्हा न्यायालयाचा कठोर निर्णय। जत तालुक्यात 2019 मध्ये घडलेल्या बलात्कार आणि लूट प्रकरणी सांगली जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी मुनीर खुदबुद्दीन नदाब याला 20 वर्षांची सक्त मजुरी आणि 1 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती जे मोहंते यांनी हा निकाल दिलाय। सरकारी पक्षाच्या माहितीनुसार 26 सप्टेंबर 2019 रोजी पीडित महिला जतला जाण्यासाठी बस स्थानकावर उभी असताना आरोपीनं तिला कारमधून सोडण्याचं आमिष दाखवलं। त्यानंतर निगडी गावाजवळील निर्जन स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला। त्यानंतर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल लुटून जीवे मारण्याची धमकी दिली होती। या खटल्यात सरकार पक्षानं 18 साक्षीदार तपासले। पीडित महिलेची आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली। न्यायालयानं बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्षांची सक्त मजुरी तर लुटीच्या गुन्ह्यात 7 वर्षांची सक्त मजुरी आणि एकूण 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। तसंच आरोपीकडून वसूल होणारी दंडाची रक्कम पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयानं दिलेत। ॲलोपॅथीचा अधिकार फक्त MBBS-नाच, मिरज मेडिकलमध्ये विद्यार्थी डॉक्टरांचा संप। BHMS पदवीधारकांना ब्रिज कोर्सनंतर ॲलोपॅथी उपचार पद्धतीची परवानगी देण्याच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी प्रशिक्षणार्थी आणि पदव्युत्तर विद्यार्थी डॉक्टरांनी बुधवारी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे। महाविद्यालय परिसरात निदर्शनं करत ॲलोपॅथीचा अधिकार केवळ MBBS आणि MD डॉक्टरांनाच कायम ठेवावा अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। आंदोलनामुळे बाह्यरुग्ण विभागातील सेवा, नियमित तपासण्या आणि शैक्षणिक कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे। डॉक्टरांचं म्हणणं आहे की ॲलोपॅथीचे शिक्षण हे केवळ अनेक वर्षांचे सखोल प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेवर आधारित असते। त्यामुळं केवळ ब्रिज कोर्सच्या आधारे ॲलोपॅथी उपचारांची परवानगी देणं रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतं। चुकीचं निदान, प्रतिजैविक आणि स्टेरॉइड औषधांचा अयोग्य वापर वाढण्याची शक्यता असल्याची भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। सरकारनं हा प्रस्ताव तातडीनं मागं घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही विद्यार्थी डॉक्टरांनी दिला आहे। निकृष्ट रस्त्यांच्या कामावरून भाजपचा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब, आमदारांची बदनामी होत असल्याचा आरोप। सांगली विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं मिरज इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय। यावेळी निकृष्ट कामांमुळे आमदार सुधीर गाडगीळ यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। उपकार्यकारी अभियंता प्रकाश बरकाले आणि वरिष्ठ लिपिक मोहन पाटील यांना दिलेल्या निवेदनात रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असली तरी मंजूर निधीतून दर्जेदार आणि तांत्रिक निकषांनुसार कामं करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचं नमूद करण्यात आलंय। निकृष्ट दर्जाची कामं करून त्याचा ठपका आमदारांवर ठेवणं योग्य नसल्याचंही निवेदनात म्हटलं आहे। सर्व संबंधित रस्ते कामांची तातडीनं प्रत्यक्ष पाहणी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। दोषपूर्ण कामं संबंधित ठेकेदारांकडून विनाखर्च पुन्हा करून घ्यावीत आणि त्याबाबतचा अहवाल सादर करावा अशी मागणी भाजपनं केली आहे। यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि नगरसेवक विश्वजित पाटील, विशालदादा पवार, शरद देशमुख, विजय साळुंखे, राहुल नवलाई, कृष्णा राठोड, अमित देसाई, रवींद्र वादवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा सांगलीत राष्ट्रवादीकडून निषेध। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय।
महाराष्ट्राची परंपरा महिलांचा सन्मान करण्याची असून कोणत्याही महिलेबाबत अपमानास्पद वक्तव्य सहन केलं जाणार नाही अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. भविष्यात अशा प्रकारची भाषा वापरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्जन्यमापकाच्या चुकीच्या नोंदीचा आरोप, प्रदीप कदमांचा स्कायमेट अधिकाऱ्यांना जाब. पलूसमधील पर्जन्यमापकामुळे पावसाची चुकीची नोंद होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांनी स्कायमेट कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तहसील कार्यालयाकडील झाडाखाली बसवलेल्या पर्जन्यमापकामुळं पावसाची अचूक नोंद झाली नाही. त्यामुळं फळपीक विम्याची भरपाई कमी मिळाली. 22 एप्रिलच्या पावसानंतर येळावी इथं 59 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि इथल्या शेतकऱ्यांना चांगली भरपाई मिळाली. मात्र पलूसमध्ये फक्त 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानं केवळ 262 रुपये प्रतिगुंठा भरपाई मिळाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. प्रदीप कदम यांनी पर्जन्यमापक योग्य ठिकाणी हलवावा, दोषींवर कारवाई करावी आणि शेजारच्या गावातील पावसाच्या नोंदींचा आधार घेऊन पलूसच्या शेतकऱ्यांना योग्य विमा भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. यावर तहसीलदार दीप्ती रिठे यांनी चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पलूसमध्ये बिबट्याची अफवा, रेस्क्यू दरम्यान समोर आलं सत्य. तो बिबट्या नव्हे तर जंगली मांजर. पलूसमधील शिवपार्वती रोपवाटिकेत बिबट्याचं पिल्लू शिरल्याची अफवा पसरल्यानंतर काही काळ मोठी खळबळ उडाली. मात्र वन विभाग आणि प्राणी मित्रांनी केलेल्या पाहणीत हा प्राणी बिबट्या नसून जंगली मांजर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर या जंगली मांजराचं सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलं. पलूस इथल्या शिवपार्वती रोपवाटिकेत दुपारी अचानक एका वन्य प्राण्यानं प्रवेश केला. या प्राण्यानं जाळीत बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र कामगारांनी प्रसंगावधान राखत कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि त्या प्राण्याला एका खोलीत कोंडून ठेवलं. हुबेहूब बिबट्याच्या पिल्लासारखा दिसणारा हा प्राणी अंगावर धावून येत गुरगुरत असल्यानं परिसरात बिबट्याचे पिल्लू शिरल्याची चर्चा सुरू झाली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्र आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून हा प्राणी बिबट्या नसून जंगली मांजर असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर कोणतीही इजा न होता या जंगली मांजराचं सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलं. त्यामुळं परिसरातील भीतीचं वातावरण निवळलं. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.